दुर्दैवाने या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांना आपण निवडून दिलं त्यांनी केंद्र सरकारचा एकही रुपयाचा, लक्षात घ्या, एकही सिंगल रुपयाचा निधी या मतदारसंघामध्ये केंद्र सरकारकडून आणता आला नाही. जी कामं तशीच होती तशीच राहिली, चाकणची ट्रॅफिक तशीच राहिली, तळेगावची ट्रॅफिक तशीच राहिली, शिक्रापूरची ट्रॅफिक त्याच्यामध्ये काही बदल झाला नाही. मग नक्की कामं काय आणली? नुसती भाषणं नाही, संसदेमध्ये नुसती भाषणं करून चालत नाही, तर शेतकऱ्यांसाठी काही ठराविक ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे. जे काम आता ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। आदरणीय वळसे पाटलांनी केलं तेच काम आपल्याला या भविष्य काळामध्ये केंद्रामधून करण्यासाठी मला तुमची ताकद पाहिजे. केंद्रामध्ये सत्तेतला खासदार असेल तर निधी येतो, विरोधातला खासदार असेल तर 5 वर्ष जसं मतदारसंघाचं वाटोळ झालं तसं आपण करून देता कामा नये. म्हणून ह्या गावातून मला पूर्ण अपेक्षा आहे, कमीत कमी 90% मतदान ह्या गावातून झालं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.